अंजली स्वागत करते तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। कशात सगळे मला नक्कीच सांगा, कमेंट करून। सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना। तर दिवसाची सुरुवात तर झाली आणि या कुत्री बसतात बाहेर तर त्यांचं काय काम ते चालूच असतं म्हणा। तर आज एक कुत्रा पण बघितला की त्याचा डोळा आहे ना एक फुटला होता। मग वाईट वाटलं, कारण कसं आपल्याला बघा जरा लागलं तरी आपल्याला आपल्या घरचे असतात बघायला, त्यांचं काय नाही। त्यांना म्हणजे कोण म्हणजे प्राण्यांचे लवर असतात ना तेच फक्त हे करतात, नाहीतर येणार जाणारे म्हणजे लक्ष पण देत नाहीत। बेकार वाटलं एकदम त्याचं। असो, नमस्कार, मी अंजली, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। तर दुकानातून आले आणि आता साफसफाई चालू आहे आणि तुमच्याशी हे बल्ब लावते ना, हे बल्ब एवढे भारी पडलेत ना, तर ह्या महिन्यात मला 2200 रुपये बिल आले। ते पण का सांगते, हा बल्ब कशासाठी, याच्याने हा बल्ब लावून म्हणजे कसे फोटो वगैरे चांगले येतात ना, आणि माझ्या छोट्या मुलाला फोटोशूट करायचं लय आवड आहे। तर आता तो बल्ब मला एवढा भारी पडलाय ना, 2200 रुपये बिल आले आता एका महिन्याचं। आणि बांगड्या घेतल्या होत्या मस्त, 200 रुपयाला सेट घेतला होता पूर्ण। तर तुम्ही पण असे बल्ब वगैरे म्हणजे येलो कलरचे बल्ब आहेत ना, खूपच दिसायला छान वाटतं, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं, असं मस्त वाटतं। पण बिल आलं ना की असं वाटतं बाबा, कूलरला पण बिल भरपूर येतं आणि ह्याला पण। आता आज आणलेला हा दुधी भोपळा मिळते आणि आज खूपच काम आहेत, हिसाब करायचा आहे पूर्ण। आणि कारण का बायकांची पगार द्यायचे ना, त्यांचा पण पगार कसा वेळेवर जायला पाहिजे, त्या खुश तर आपण खुश, कारण त्यांच्यामुळे आपलं काम होतं ना। तर असं आहे, असं नाही की समोरचा आपल्याकडे कामाला आहे म्हणजे तो पूर्ण आपला गुलाम, असं नाही। सगळ्यांना कसं मिळून, मी आणि मला कसं म्हणजे कसं सगळ्यांनी मिळून मिसळून, मध्ये माझ्याकडे बायका होत्या ना, त्या काय म्हणजे बघा, घरात पण आपण भांडायला लागतं तसंच दुकानात, मग पण मला ते आवडत नाही असं, कारण 4 बायका आल्या की म्हणजे कसं भांडणं होतात। माझं मन काय, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करायचं, भांडून मिळून काय दुसऱ्या दिवशी आपल्याला एकमेकांची तोंड बघायचीच आहे। तर मी तेव्हा पुण्याला गेली होती आणि त्यांचे भांडणं वगैरे असे झालेले, मला एकदम बेकार वाटतं आणि मला एकदम असं वेगळं वाटतं की माझं कायम एकच मत असतं की हसून खेळून राहा। त्या गेल्या सोडून दोघी जणी आणि आता आहे मस्त आहेत। म्हणजे आपली माणसं असली ना, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी काम करतो ना, तेव्हा तिथे कसं आपलं समजून केलं ना की सगळ्या गोष्टी होतात। नाहीतर एकीला असं एकीला तसं असं नाही, सगळ्यांना समभाव म्हणजे सगळ्यांना सेम असं ठेवलं ना की बरोबर होतं। प्रत्येकाने आपलं काम करा आणि आपलं ठीक आहे। आता माझ्या इथे पण बघा लेडीज लोक येतात ना, आपलं समजूनच करतात ते काम, सगळ्या गोष्टी, तवे घासण्यापासून, झाडूपासून, लादी धुण्यापासून सगळ्या गोष्टी करतात। आणि असं नाही की त्या करतात म्हणून, पण स्वभाव पण तसाच पाहिजे। आमचे पण विषय सगळे सकाळचे म्हणजे मी असले ना की कोकणातलेच जास्त विषय निघतात, असे जास्त करून प्रत्येकाच्या घरात काय म्हणजे बायकी गप्पा काय असतात नेहमीच्या, की आज काय, सकाळी डब्याला काय बनवली, दुपारी काय बनवलं, प्रत्येकाच्या घरातला काही ना काही गोष्टी चालूच असतात, अशा विषय चालू असतात बायकांचे असे। त्या कसं फक्त लेडीज लोकांचं, जेंट्स लोकांचे काय विषय असतात ते आपल्याला माहित नाही, त्यांचं जास्त करून कामाचेच। पण लेडीज लोकांचे 4 लेडीज मिळाल्या एकत्र की त्यांचं तेच, आज डब्याला हे बनवलं, ही भाजी बनवली, ती भाजी बनवली, ह्याच गोष्टी असतात। तर आज बोललं की चला आज त्यांचा पगार काढावा आणि पगार द्यावा, म्हणजे कसं त्यांना पण वेळेवर, म्हणजे कसं आहे बघा, प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळाली की समोरच्या पण त्यांच्या काय प्रत्येकाच्या गोष्टी ठरलेल्या असतात की ह्या काय महिन्यात पगार आला की ह्या गोष्टी करायच्या, कोणाचे लाईट बिल, कोण नवीन वस्तू घेतो, प्रत्येकाच्या घरी कसं वेगवेगळं असतं ना। आणि एकमेकांचा म्हणजे हातभार असला ना की माणूस काहीतरी करू पण शकतो, एखादी नवीन वस्तू घेऊ शकतो, असे। तर चला आता कामं आटपून घेते पहिली आणि आजचा बघूया। आज एका कस्टमरने डोकं पण खाल्लं, असं म्हणजे डेली कस्टमर, थोडंसं लेट झालं तर म्हणजे नको ते शब्द, म्हणजे असे पण कस्टमर असतात कधी कधी की बाबा असं वाटतं की नको, असे कस्टमर नको असं वाटतं, पण कसं शेवटी ते आपली येणारी लक्ष्मी आहे, ते असं म्हणजे कसं तेव्हा कंट्रोल करायला लागतं आपल्याला। तेव्हा मी डायरेक्ट मग काय करू मग डायरेक्ट मी जप चालू करते स्वामींचं आणि कंट्रोल करते स्वतःला, असं आहे। नाही तर माझं कसं मन हळवं आहे, मला रडायला येते लगेच, असं आहे। जेव्हा मिस्टर सोबत असतात ना तेव्हा मी म्हणजे कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, पण ते ऑफिसला गेले समजा किंवा भाजी बिजी आणायला आणि तेवढ्यात कोणाचं आलं का मी एकदम हे होऊन जाते, एकदम
तशा बायका माझ्या आहेत त्या मला साथ देतात, पण एकदम मनाला लागल्यासारखं होतं, असं आहे मला. कधी कधी ह्या गोष्टी लागतात. आता कॅमेराकडे इकडे बघायची सवयच नाही लागली ना, त्या सगळे गाड्या बिड्या सगळ्या लागल्यात खाली एकदम. काल हळद होती आणि मग काय 1-1:30 वाजला झोपायला. एवढा डीजेचा म्हणजे काचा आहेत ना पूर्ण अशा हलत होत्या, एवढा डीजेचा आवाज. मस्त वाटतं, पण हळदीचा पहिली हळद, गावची हळद आणि इकडच्या हळदीमध्ये कसं फरकच असतो ना. चला पटापट मला आवरू द्या आता. आता हा फॅन पण खराब झालाय, हा फॅन बसवायचा आहे पहिला, कारण फॅन म्हणजे आता गरमी चालू झाली तर फॅन पाहिजेच पहिला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती घराच्या म्हणजे कलर वगैरे खराब झाला, तर आता बघूया हळूहळू जसं जमेल तसं, कारण टाइम पण पाहिजे ना तेवढा. आणि प्रत्येकाच्या घरात तेच आहे, कलर काय आता बघा त्या शेवटी भिंती आहेत. माणूस कसा उन्हात गेल्यावर काळा पडतो, तसं आता हे रोडच्या बाजूला ज्यांची घर आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की बघा धूळ एवढी येते ना की म्हणजे रोज रोज तरी धुवून किती त्या भिंती, शेवटी कलर आहे ना, तो कलर तो जाणारच ना. मग सोडूनच दिले, फक्त एक असा हात मारते आणि शांत बसते. आता टाईल्स पूर्ण बसवायच्या घराला म्हणजे बापरे, पूर्ण घराला जर टाईल्स बसवायला गेलो आपण तर चांगलाच म्हणजे फटका बसेल. आणि पूर्ण टाईल्स बसवले की कसं आपण कलर कसा म्हणजे एकदम बरं वाटतं वेगवेगळे कलर काढायला. आणि टाईल्स कशा कायमच्या मते एकच असं आहे, त्याच्यासाठी नाही. आणि एवढ्या मोठ्या घराला म्हणजे टाईल्स बसवायला गेलं तर भरपूर खर्च येईल. आणि आपण बघा एक काम काढलं की ते दुसरं निघतं, दुसरं काढलं की तिसरं. ह्या म्हणजे ते लोक आपल्याला सांगतात भाभी आहे इधर ऐसा करो उधर ऐसा कसं. आणि मिस्टर लोक कसे आपले ऑफिसला गेलेले असतात आणि आपण मग त्या लोकांनी आपल्याला कसं हे असं करून घ्या